विक्रम सकाळी लवकरच दुकानात जायला निघाला. पण त्याला दुकानात जायची अजिबात इच्छा होत नव्हती. घराच्या जवळच त्याच्या वडिलांचे वडिलोपार्जित रेडीमेड कपड्याचे दुकान होते, जे आता अजिबात चालत नव्हते. वडिलांच्या निधनानंतर विक्रमने शिक्षण सोडून ते दुकान सांभाळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तर ते दुकान अगदी व्यवस्थित चालत होते, पण हळूहळू तिथे अजून बाजूला चांगला बाजार तयार झाला. तिथे मॉल्स, मोठी मोठी दुकाने तयार झाली होती. त्यामुळे लोक मोठमोठ्या दुकानांकडे आकर्षित होऊन मॉलमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी त्याच दुकानात जायचे. त्यामुळे विक्रमच्या दुकानात कोणी गिराईक येत नव्हते. आपल्या मेहनतीच्या जोरावर विक्रमने आपला लहान भाऊ अमितला चांगलं शिक्षण दिले होते. त्यामुळेच आज तो एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला लागला होता. पण अमितला जशी चांगली नोकरी लागली, तसा तो आपल्या दादाला म्हणजेच विक्रमला कमी लेखू लागला. विक्रमचं लग्न झालं होतं आणि त्याची बायको संजना घरातील सर्व कामं एकटी सांभाळत होती. दिवसेंदिवस विक्रमच्या दुकानातील कमाई कमी होत चालली होती. त्यामुळे घरातील सर्व खर्च त्याचा लहान भाऊ अमित सांभाळू लागला होता. विक्रमला सुद्धा वाटत होते की मी माझ्या लहान भावाला शिकवलं आहे, त्यामुळे आज तो त्याचं कर्तव्य पार पडत आहे. परंतु अमितच्या मनामध्ये खूप अहंकार भरला होता की सर्व घर मीच सांभाळत आहे. विक्रमने कितीतरी वेळा आपल्या आईला सांगितले की आई, दुकानात आता गिराईक यायचे बंद झाले आहेत, त्यामुळे मी दुकान बंद करून दुसरे कोणते छोटे मोठे काम शोधतो. तेव्हा त्याची आई म्हणायची, अरे विक्रम बाळा, तू तुझ्या बाबांचे वडिलोपार्जित दुकानच सांभाळ, नाहीतर लोक चारही बाजूने बोलतील. बाबांचे दुकान मुलाने बंद केले आणि तसेही तुला चांगल्या ऑफिसमध्ये नोकरी मिळणार नाही. मग तू छोटे मोठे काम कसे करशील? तू मेकॅनिकलचे काम शिकला आहेस, परंतु ते काम करणे आपल्याला शोभत नाही. विक्रमच्या आईला सुरुवातीपासूनच आपल्या लहान मुलाला अमितला पुढे जाताना पाहायचे होते. तिच्या मनामध्ये भीती होती की आपला मोठा मुलगा जास्त यशस्वी झाला तर तो त्याच्या आयुष्यामध्ये व्यस्त होऊन जाईल. त्यामुळे जोपर्यंत तो आपल्या लहान भावावर अवलंबून आहे, तोपर्यंत तो आपल्या लहान भावासमोर मान वर करणार नाही. आणि आईचे बोलणे ऐकून विक्रम नेहमी एक पाऊल मागे यायचा. परंतु आजकाल तर त्याच्या दुकानामध्ये कोणीच येत नव्हता. पूर्ण दिवसभर तो असाच बसलेला असायचा. त्यामुळे विक्रमला आता आपल्या भविष्याची चिंता वाटू लागली होती. त्याच्या मनात विचार यायचे, जर असेच चालू राहिले तर आपले पुढे काय होईल? तर इकडे घरी संजनाला सुद्धा नेहमीच आपली सासू आणि धीर यांच्या दबावात राहावे लागत होते. ते लोक सतत तिला टोमणे मारत असायचे की तुझा नवरा काही कमावतच नाही, त्यामुळे थोडे कमी खात जा. घरातील अशा परिस्थितीमुळे संजना आता नवीन साडी सुद्धा खरेदी करू शकत नव्हती. कोणते मेकअपचे सामान खरेदी करू शकत नव्हती. तरी सुद्धा ती कोणाकडेच तक्रार करत नव्हती. ती फक्त एवढाच विचार करायची की कधीतरी माझे सुद्धा चांगले दिवस येतील. आज संजनाच्या स्वर्गवासी आईचा जन्मदिवस होता. त्यामुळे तिने विचार केला की आज आईच्या आवडीचे जेवण बनवते. ती किचन मध्ये गेली आणि तिने कोथिंबीर वड्या तयार केल्या, खीर बनवली, मटर पनीरची भाजी बनवली आणि एखादा गोड पदार्थ हवा म्हणून गुलाबजामुन बनवली. आता संजना कोथिंबीर वड्या तळतच होती, तेवढ्यातच तिची सासू किचन मध्ये आली आणि म्हणाली, अगं सुनबाई, ह्या कोथिंबीर वड्या, खीर, मटर पनीर आणि गुलाबजामुन तू कोणाच्या परवानगीने बनवलेस? संजना अगदी हळू आवाजात म्हणाली, आई, ते काय आहे ना, आज माझ्या आईचा जन्मदिवस आहे. त्यावर सासू रागातच म्हणाली, अगं महाराणी, तुझ्या मेलेल्या आईचा जन्मदिवस आहे तर तू विनाकारण माझ्या घरातील किराणा सामान का संपवत आहेस? संजना हैराण झाली आणि म्हणाली, आई, माझा एवढा सुद्धा अधिकार नाही का हो की मी माझ्या मनाप्रमाणे कोणतं जेवण बनवू शकेन? तेव्हा पुन्हा एकदा तिची सासू रागात म्हणाली, आता तू तुझा अधिकार सांगणार का? तुझी एवढी हिंमत वाढली आहे? अगं तुम्ही दोघे नवरा बायको दुसऱ्याच्या जीवावर जगत आहात, तरी सुद्धा घरातील किराणा सामान संपवताना तुला लाज वाटत नाही? तुझा बाप सुद्धा असाच खादाड असेल, म्हणूनच मुलगी सुद्धा अशी झाली आहे. आता मात्र संजनाला राग आला. ती रागातच म्हणाली, आई, प्लीज तुम्ही माझ्या बाबांविषयी काहीच बोलू नका. असे बोलताना संजनाचा आवाज थोडा वाढला होता. तेव्हा लगेचच तिची सासू म्हणाली, हे देवा, कसे दिवस आले आहेत. माझी सून मला शिकवत आहे. तेवढ्यातच ऑफिसमधून घरी आलेल्या धीराने संजनाच्या कांचिलात मारली आणि रागातच म्हणाला, माझ्या आई बरोबर कोणी मोठ्या आवाजात बोलले तर मी ते कधीच सहन करणार नाही. अचानकपणे संजनाच्या गालावर मार पडल्याने ती एकदम स्तब्ध झाली होती. तिच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते. तेव्हा सासू म्हणाली, सुनबाई, आता मजा आली ना तुला?
मी कधीपासून तुला सांगत होती की माझ्या बरोबर वाद घालू नकोस. सासूबाईंच्या अशा बोलण्याने संजना त्या धक्क्यातून बाहेर आली आणि रागातच म्हणाली, आई, मी इथे माझ्या दीराचा मार खाण्यासाठी आलेली नाही. तुमचा मुलगा माझ्या कांचीलात कसा मारू शकतो आणि तुम्ही त्यांना समजावण्याऐवजी मलाच टोमणे मारत आहात. तेव्हा संजनाचा धीर अमित रागातच म्हणाला, आई भलेही काहीही बोलली तरी तू नेहमी शांतच राहायचीस. तू महिला आहेस, या घरातील सून आहेस, त्यामुळे पायातील चपलीप्रमाणे राहा. जर जास्त तोंड चालवण्याचा प्रयत्न केलास तर उचलून घराबाहेर फेकून देईन. घर मी चालवत आहे. घरामध्ये काय बनेल काय नाही याचा अधिकार मी आईला दिला आहे, तुला नाही. तू एखाद्या कामवालीप्रमाणे घरातील सर्व कामं करत राहा. तुझ्या नवऱ्याची एवढी लायकी नाही आहे की तो किचन मध्ये लागणारे किराणा सामान भरू शकेल. संजना आता एकदम शांतपणे उभी होती. तेवढ्यातच विक्रम सुद्धा दुकानातून जेवण्यासाठी घरी आला होता. तेव्हा त्याला समजले की आपल्या छोट्या भावाने आपल्या बायकोवर हात उचलला आहे. तेव्हा त्याने पुढे जाऊन आपल्या लहान भावाचा शर्ट पकडला आणि म्हणाला, नालायका, तू तुझ्या वहिनीला कांचीलात मारण्याची हिंमतच कशी केलीस? अमितने त्याचा हात झटकला आणि म्हणाला, अगोदर कमवायला शिक, त्यानंतर इज्जतीची अपेक्षा कर. समजलं का तुला? अमितच्या असं बोलल्यानंतर सुद्धा विक्रम तोंड पाडून त्याच्याकडे पाहत राहिला. मग डोळ्यात पाणी आणून आपल्या आईजवळ जाऊन म्हणाला, आई, तुझ्या डोळ्यासमोर माझा लहान भाऊ माझा अपमान करत आहे, माझ्या बायकोवर हात उचलत आहे, तरी सुद्धा तू काहीच बोलत नाहीस. तेव्हा विक्रमची आई तोंड एका बाजूला करत म्हणाली, मी काय बोलू, तुझी बायकोच मूर्ख आहे. विक्रमची मान आता खाली झुकली होती आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले होते. एवढ्या दिवसांपासून तो आईकडून होणारा भेदभाव सहन करत होता, पण आज आज तर त्याच्या बायकोची लायकी सुद्धा दाखवण्यात आली होती. त्यामुळे तो काहीही न बोलता नाराज होऊन सोप्यावर बसला. आता त्याला कोणाबरोबरच बोलण्याची इच्छा होत नव्हती. संजनाची सासू तिच्या रूम मध्ये निघून गेली तर तिचा दीर तो सुद्धा त्याच्या रूम मध्ये निघून गेला. तेव्हा संजना आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत आपल्या नवऱ्याजवळ गेली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, आपले नशीबच खराब आहे म्हणून हे दिवस बघावे लागत आहेत. त्यावर विक्रम म्हणाला, मला माफ कर संजना. आईच्या बोलण्यात येऊन मी माझं आयुष्य बर्बाद केलं आणि त्याचा परिणाम तुला सुद्धा भोगावे लागत आहेत. असे बोलता बोलता विक्रमचा कंठ दाटून आला. मग त्याने हळूच आपल्या बायकोचा हात हातात घेतला आणि म्हणाला, आता झाले तेवढे पुरे झाले, परंतु यापुढे मी तुझ्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही. मी सर्व काही ठीक करेन. विक्रम लगेच तिथून उठून आपल्या आईच्या रूम मध्ये गेला आणि म्हणाला, आई, ही घे दुकानाची चावी, तुझ्याकडे राहू दे. मला हे दुकान चालवायचं नाही. या दुकानामध्ये काम करून माझा पूर्ण आत्मविश्वास निघून गेला आहे. या दुकानातून माझी एवढी सुद्धा कमाई होत नाही की मी माझे आणि माझ्या बायकोचं पोट भरू शकेन. म्हणून मी निर्णय घेतला आहे की मी कुठेतरी बाहेर जाऊन काम करेन. तेव्हा त्याची आई रागातच म्हणाली, तू बाहेर जाऊन तेच मेकॅनिकचं काम करण्याच्या विचारात आहेस का? अरे, लोक काय म्हणतील? शेठचा मुलगा आणि आता गाडी दुरुस्तीचं काम करत आहे. गपचूप बाबांच्या दुकानावर बस. घर चालवण्यासाठी अमित आहे ना. विक्रम म्हणाला, आई, मी पाहिले आहे की अमित घर चालवत आहे. याचा अर्थ माझ्या आणि माझ्या बायकोवर हात उचलण्याचा त्याला अधिकार मिळाला आहे का? मला माझ्या लहान भावाकडून मार खायचा नाही, म्हणून आता मला माझ्याविषयी विचार करायला हवा. लोक काहीही म्हणत, मला कोणाचीही पर्वा नाही. कमीत कमी घरात तर कोणी काही बोलणार नाही ना. एवढं बोलून विक्रम बाणाप्रमाणे घरातून बाहेर निघून गेला. संध्याकाळपर्यंत तो कामाचा शोध घेत होता. शेवटी एका गॅरेजमध्ये त्याला काम करण्यासाठी बोलवण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्याला कामावर जायचे होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळपासून विक्रम गॅरेजमध्ये काम करण्यासाठी जाऊ लागला. जेव्हा अमितच्या मित्रांकडून ही गोष्ट अमितला समजली तेव्हा तो एक दिवस रागातच म्हणाला, दादा, तू हे काय करत आहेस? लोक काय विचार करतील? लोक मलाच ऐकवतील की तू एवढ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत आहेस आणि तुझा भाऊ गॅरेजमध्ये का काम करत आहे? तेव्हा विक्रम रागातच म्हणाला, तुला कोणी टोमणे मारले तर त्यांना सांग की माझे माझ्या भावाबरोबर कोणतेही नाते नाही. तुझे आणि माझे नाते त्याच दिवशी संपुष्टात आले ज्या दिवशी तू माझ्या बायकोवर हात उचलला होतास. एवढं बोलून विक्रम तिथून उठून निघून गेला. आता मात्र अमित आपल्या भावाकडे पाहतच राहिला. 1 महिन्यानंतर जेव्हा विक्रमला पहिला पगार मिळाला तेव्हा त्याला खूप आनंद झाला. आता तो एवढी कमाई तर करतच होता की स्वतःचे आणि आपल्या बायकोचे पोट भरू शकेल. त्यामुळे तो आता घरी आल्यानंतर आपल्या आईकडे गेला आणि म्हणाला, आई, मला आता चांगला पगार मिळत आहे, त्यामुळे मी विचार करत आहे की मी माझा संसार वेगळा करावा. उगाचच तुझ्या लहान मुलाचे नुकसान व्हायला नको
आणि मी आणि माझी बायको किती खाते याचा तुम्हा लोकांना हिशोब ठेवायला नको. त्यावर विक्रमची आई म्हणाली, एवढी वर्ष तू आमच्या तुकड्यांवर जगत होतास. आता थोडीशी कमाई करू लागलास तर लगेच तुला पंख फुटले का? जा, वेगळा संसार थाट. वेगळा राहशील तेव्हा समजेल. आता घराची वाटणी झाली होती. घराचे 2 भाग करण्यात आले होते. एका भागामध्ये विक्रम आणि संजना होते, तर दुसऱ्या बाजूला विक्रमची आई आणि त्याचा लहान भाऊ अमित राहत होता. पण अंगण मात्र अजूनही एकच होते. आता मात्र विमलताईंना आपला मुलगा अमितसाठी जेवण बनवायला लागत होते. सकाळी त्यांना लवकर उठावे लागत होते. मोठी सून संजना घरात आल्यापासून काम करण्याची सवयच राहिली नव्हती. त्यामुळे आता काम करताना त्यांना खूपच त्रास होत होता. त्यामुळे विमलताई आता अमितला म्हणाल्या, बाळा, मी तुझ्यासाठी मुलगी पाहते, तू लवकरच लग्न कर. त्यावर अमित म्हणाला, आई, माझ्यासोबत ऑफिसमध्ये काम करणारी प्रिया मला आवडते. मी तिच्या सोबतच लग्न करेन. जेव्हा विमलताई प्रियाला भेटला तेव्हा त्यांना ती काही खास आवडली नाही. परंतु त्यांच्या मुलाने हट्ट केला की मी तिच्यासोबतच लग्न करेन. मग शेवटी विमलताईंना अमितचे प्रियाबरोबरच लग्न करून द्यावे लागले. जेव्हा प्रिया सून बनून घरात आली तेव्हा तिने पहिल्याच दिवशी आपल्या सासूला सांगितले की मी नोकरी करते, त्यामुळे माझ्याकडून घरातील कोणत्याच कामात जास्त अपेक्षा ठेवू नका. तेव्हा विमलताई डोक्यावर हात मारत स्वतःशीच म्हणाल्या, मी तर सून यासाठी आणली होती की ती आल्यावर घर सांभाळेल आणि मला आराम मिळेल. पण ही तर काम करण्यासाठीच तयार नाही. पण कधी कधी आपल्या सासूला एकटीला काम करताना पाहून थोडीफार प्रिया मदत करत असायची. परंतु तिने कधीच सर्व जबाबदारी स्वतःकडे घेतली नाही. कारण तशी तर ती घरात राहायची ना. दिवसभर तर ती ऑफिसमध्येच असायची. इकडे विक्रम खूप मेहनत करून काम करत होता. आता ते दोघे नवरा बायको वेगळे राहत होते. त्यामुळे संजना सुद्धा घराबाहेर पडून स्वतःसाठी कुठे काम मिळते का याचा शोध घेत होती. एक दिवस तिला शिवणकामाच्या दुकानामध्ये शिलाईचे काम मिळाले होते. तेव्हा ती सुद्धा खूप खुश झाली. संजना आता घरातील सर्व कामावरून बाहेर सुद्धा काम करू लागली होती. त्यामुळे तिला सुद्धा पगार मिळत होता. पण ती तिला मिळणारा पगार कुठेही खर्च न करता जपून ठेवत होती. आता दोघे नवरा बायको मिळून चांगलीच बचत करत होते. त्यासोबतच ते दोघं खूपच सुखा समाधानाने आपलं आयुष्य जगत होते. तर इकडे आपल्या सासूची दुर्दशा पाहून संजनाला खूप वाईट वाटत असायचे. पण ती हाच विचार करत असायची की जेव्हा मी एकटी घरातील सर्व कामं सांभाळत होती तेव्हा सासूबाईंनी माझी थोडी सुद्धा कदर केली नव्हती. कदाचित त्याची शिक्षा त्यांना मिळत आहे. एक दिवस सकाळीच घरात खूप तमाशा चालू होता. तो आवाज ऐकून संजना घराबाहेर आली तर तिची सासू डोके पकडून रडत होती आणि आपल्या मुलाकडे तक्रार करत होती की सुनबाईने माझे डोकं फोडलं आहे. तेव्हा प्रिया रागातच म्हणाली, आई, विनाकारण खोटं बोलू नका. तुम्हाला मारलेले नाही तर तुम्हीच मला मारण्यासाठी आला होतात. मी पटकन तुमच्या समोरून बाजूला झाले तेव्हा तुमचं संतुलन बिघडलं आणि तुम्ही भिंतीवर धडकलात. मी तुम्हाला काय म्हणाले होते? एवढंच ना की आज माझी तब्येत ठीक नाही आहे, मी ऑफिसमधून सुट्टी घेत आहे, तुम्ही नाश्ता बनवा. तर मी अशी काय चुकीचं बोलले होते? तिची सासू रागातच म्हणाली, सून घरात असताना सासू कधी नाश्ता बनवते का? तुझी सुट्टी आहे त्यामुळे कमीत कमी आज तरी तू नाश्ता बनव. ह्याच गोष्टीवरून घरामध्ये खूप वाद चालू होता. तेव्हाच अमित आपल्या बायकोची बाजू घेत म्हणाला, आई, तू नीट कान उघडे ठेवू नये. आजपासून माझी बायको किचन मधील कोणतेही काम करणार नाही. सर्व काम तुलाच करावे लागेल. माझ्या बायकोच्या डोळ्यात पाणी आणलेस हे मी कधीच सहन करणार नाही. आपल्या मुलाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर विमलताई हैराण झाल्या. तेवढ्यातच त्यांची नजर बाहेर उभ्या असणाऱ्या संजनावर पडली. तर त्यांची मान लाजेने खाली झुकली. शेवटी संजना हैराण होत म्हणाली, अमित भाऊ, मान्य आहे की चुकी आईंची आहे, परंतु तुम्ही त्यांना असे बोलू नका. त्यावर अमित म्हणाला, तू तर आमच्या घरातील गोष्टींमध्ये बोलूच नकोस. तू आमची कोणी नाहीस. तेव्हा संजना स्मित हास्य करत म्हणाली, अमित भाऊ, तुम्हाला आठवते का, एकदा मी तुमच्या आई समोर तोंड उघडले होते तेव्हा तुम्ही लगेचच माझ्या कांचीलात मारली होती आणि म्हणाला होतात की माझ्या आईबरोबर कोणी मोठ्या आवाजात बोललेलं मी सहन करू शकणार नाही. मग आज ते तुमच्या आईविषयीचे प्रेम कुठे आहे? आज तर तुम्हीच तुमच्या आईला उलटसुलट ऐकवत आहात. मला माहित आहे की प्रियाची सुद्धा मोठी चुकी नाही आहे, परंतु आपल्या बायकोची बाजू घेऊन कोणी आपल्या आईला बोलते का? अमित रागातच म्हणाला, माझी मर्जी, मी कोणाला काहीही बोलेन, तू इथून निघून जा. संजना काय करणार होती? ती शांतपणे तिथून आपल्या घरात निघून आली. परंतु ती आज पाहत होती की ज्या आईने या मुलाला जीवनात पुढे जाण्यासाठी एवढा भेदभाव केला, त्याच आईला त्याच मुलाकडून आज काय काय सहन करावे लागत आहे. तिकडे विमलताई रडत बसल्या होत्या आणि म्हणत होत्या
की ह्याच्यासाठीच मी माझ्या श्रावण बाळासारख्या मुलाला रडवले, पण आज माझ्या लाडक्या मुलानेच मला रडवले. आता घरात खूपच ताणतणावाचे वातावरण होते. अशातच एक दिवस अमित ऑफिसवरून दुपारीच घरी आला, पण त्यानंतर तो ऑफिसला गेलाच नाही. पण त्यावेळेला संजनाने जास्त लक्ष दिलं नाही. मग काही दिवसांनंतर पोलीस घरी आले. तेव्हा समजले की अमितने ऑफिसमध्ये कोणत्या तरी प्रोजेक्टमध्ये अफरातफर केली होती. प्रियाला जेव्हा हे समजले तेव्हा तिला खूपच राग आला आणि त्या रागातच ती घर सोडून निघून गेली. अमितला आता पोलीस अटक करून घरी घेऊन गेले होते. आता त्या घरात एकट्या विमलताई राहिल्या होत्या. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती सुद्धा बिघडू लागली होती. अशा परिस्थितीमध्ये विक्रम पुन्हा आपल्या आईची काळजी घेऊ लागला होता. परंतु वर्षभरातच विक्रमची आई हे जग सोडून निघून गेली. तिने आयुष्यभर चुकीचे काम केले होते. त्यामुळे आयुष्याच्या शेवटी तिला खूप कष्ट सहन करावे लागले आणि अमित आता जेलमध्ये होता. मित्रांनो, कोणी कितीही भेदभाव केला तरी नियती माणसाला त्याच्या योग्य ठिकाणी घेऊन जाते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कृपया कमेंट करून आम्हाला कळवा. आणखी नवीन कथांसाठी आपला माणूस चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.